नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तनू. आता एका गाडीवर आम्ही तिघजण बसून आम्ही चाललो कुठं तुम्हाला सांगतो पुढं. आता मी भैया आणि बाळासाहेब भैया आम्हाला लागल्या होत्या भुका, त्यामुळं आले उडपी सेंटरला. कुठं? गणेश उडपी बीडमध्ये. बीडमध्ये आले म्हणल्यावर खानापिना तो बनताय ना भाई. मग आले, हात बीत धुवून घेतले भैयान, त्यांनी तोंड मिठा पुसले. मी बघत होतो त्यांच्या तोंडाक. ऑर्डर बिर्डर आली म्हणलं आता पटापटा निपटून घ्यावा. तेवढ्यात बाबड्या आला कांदा घेऊन. म्हणलं बाबा कांदा नको, डोळ्याला पाणी येतंय. ऑफिसला येऊन बघितलं तर रताळ काहीतरी चावित होतं. म्हणलं तुला कामच नाही काय? बस म्हणलं तुम्ही आलो हिंडून थोडा बीडमध्ये. बीडमध्ये हिंडायचं म्हणलं की सरकारला यायचं म्हणलं की शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावंच लागते. दर्शन बिर्शन घेतलं आणि तिथून जायचं होतं गावाकडं. आपले पेपर चालू होणार होते. मग काय, बुलेट घेतली, तोंडाला मास्क लावलं, मागं बॅग गुतीले, शिंदे मामाला म्हणलं गेट उघडा, मला जाऊ द्या. त्यांनी गेट उघडलं आणि वाटत दिसले मला इकडे. त्यांचं काय चाललं होतं मी काय बघितलं नाही, पण काहीतरी आरक्षणच चाललं होतं. आता जाता जाता मला ह्या घाटात दिसली मारुतीरायांची मूर्ती. ज्यांना मारुतीरायांची मूर्ती दिसली ना, त्यांनी जय हनुमान कमेंट केल्याशिवाय जायचं नाही. आत्ताच सांगतोय, गेलं की मग काहीतरी होईन बरं का. रस प्यायचा किडा तर सगळ्यांना असतोय. मग काय, मला बी होता, मी बी थांबलो. त्याला म्हणलं बाबड्या रस दे रे. रसबीस पिऊन मी आलो ओम भैयापाशी. ओम भाई त्यांचं ब्लड आर्टचं दुकान आहे ना. मी गेल्या व्हिडिओमध्ये बघा सांगितलं होतं, कोणाला ब्लड आर्टचं काढायचं असेल तर सांगा म्हणून. तर मग काय, आता तिथून उठून आवरून बिवरून चालले घरी. आता भेटू उद्या परवाच्या ब्लॉग मध्ये कधीतरी 100%. बाय बाय.